क्या बात है. चलो इसी बात पे वसुंधरा हाँ बाबा. एक मस्त पैकी गाणं होऊन जाऊ दे. चल चल. गाणं नाही बाबा, मला काही गाणं जमणार नाही आता. अगं असं काय करते, गा ना आता, बाबा म्हणतायत. नाही गाणं झालं पाहिजे. गाणं माझ्यासाठी. बरं. वा 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 वा, नवऱ्याचं ऐकलंस हा पण. एकंदरीत प्रकरण फारच बिघडलेलं दिसतंय. नाही हा तुझा आकाश चोरू का गुलाम झालाय हा अगदी. अगं याला बायको पुढे दुसरं कोणी दिसतच नाहीये. खरंच जय, मला आत्ता कळलं की तू इतकी नाराज काय असते. खरं तर नाराज हा शब्द सुद्धा छोटा आहे. मला हे असले यांचे चाळे बघायचेच नव्हते, म्हणूनच येत नव्हते मी. सुंदरा आमच्या घरामध्ये अशी महाराणी सारखी मिरवायला लागली ना की खूप त्रास होतो मला. नाही हिला कायमची घराच्या बाहेर घालवली ना तर बघ काही हरेन नाही. छयो हा मस्त झालं ना आजचं सेलिब्रेशन. खूप मस्त झाला. ते म्हणतात ना, वन डाऊन फॉर एव्हर टू गो. खरं कळलंच नाही ना 1 वर्ष कसं गेलं. तर 3 मुलं असताना कसं करणार. बट ऑन अ सिरियस नोट, तुम्हाला कळत आहे ना या मुलांच्या मागे किती वेळ जातोय आपला. एकमेकांकरता वेळच मिळत नाही आपल्याला. पण आजचा दिवस आहे ना. आणि मी काय म्हणते, आपण ना एक अशी पद्धतच सुरू करूया. कितीही काही झालं, कितीही काम असलं ना तरी ॲनिव्हर्सरी एकत्रच घालवायची. डन. यू नो व्हॉट, जस्ट इमॅजिन आपण दोघं जखम म्हातारे झालेले असू आणि असं थरथरत्या हाताने 100व्या अॅनिव्हर्सरीचा केक कापू. काय काय भारी वाटेल बाप रे, 100. ना. तुम्हाला कंटाळा नाही येणार माझा. नाही तुम्हाला येईल का. नाही हो, 100 काय, मला तर 700 वर्षात पण तुमचा कंटाळा नाही येणार. 700. हो, एका जन्माच्या 100 अॅनिव्हर्सरी म्हणजे 7 जन्माच्या 700 नाही का. द्या, मी ठेवतो. मी जरा आले. कुठे. मुलं झोपले की नाही बघून येते ना. संकट आलं होतं ना तुमच्यावर, जेव्हा तुमच्या बाजूने उभी होते मी. तुमची साथ नाही सोडली, सून म्हणून कधीच कुठे कमी नाही पडले मी. पण जेव्हा माझी बाजू घ्यायची वेळ आली तेव्हा तुम्ही काय केलं. माझं मंगळसूत्र ओरबाडून घेतलं, मला घराच्या बाहेर हाकललं. का असं वागलात. शोभतं का तुम्हाला आई, हे सांगा ना. आई झोपला नाहीत अजून. नाही. बरं, तुम्हाला गरम दूध आणून देऊ. नको. आई ते मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. थँक्यू म्हणायचं होतं तुम्हाला. आज आमच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तुम्ही औक्षण केलं, मला खरंच खूप बरं वाटलंय. करावं लागलं, काय करणार.
माझ्या मुलांनी दुसरा पर्यायच ठेवला नाही माझ्या समोर. असं का म्हणताय हो आई? निदान मला बरं वाटावं म्हणून तरी म्हणा की तुम्ही जे काय केलं ते सगळं मनापासून केलं. का म्हणू? खोटं बोलायची सवय तुला आहे, मला नाही. आय एम सॉरी की माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. बस कर तुझी नाटकं. मला माहिती, मला जळवायला तुला खूप मज्जा येते ना. पहिली अॅनिव्हर्सरी झाली म्हणून एवढी खुश होऊ नकोस. दुसरी होणार नाही, मी होऊ देणार नाही. शब्द आहे माझा. असं का बोलता माझ्याशी आई? मी असं काय केलं सांगा बरं मला. आता अजून किती दिवस असा राग धरून ठेवणार आहात तुम्ही माझ्यावर? जोपर्यंत माझा मुलगा तुझ्या कचाट्यातून सुटत नाही तोपर्यंत. लकी सारखा आकाशला फसवू नाही शकणार तू. कोर्टातनं सुटलीस रडारड करून, ते पण फक्त बाई आहेस म्हणून. मला माहितीये ना खरी तू काय असते. तुमच्यासारख्या बायकांना आजकालच्या भाषेमध्ये गोल्ड डिगर म्हणतात. आकाशलाही समजेल कधी ना कधी. तोपर्यंत मजा करून घे. आई एक मिनिट. मी आतापर्यंत तुमचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं तरी पण तुम्हाला मी दोषीच वाटते ना. तुम्हाला असंच वाटतं ना की मी आकाश रावांबरोबर पैशासाठी लग्न केलं.